एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। कर्नाटकातील घडलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण देश हादरलेला आहे। आई आपल्या पोटच्या मुलाला आपल्या काळजाच्या तुकड्याप्रमाणे जपते, पण या आईने आपल्या पोटच्या गोळ्याचीच हत्या केलेली आहे। आईने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण राज्य हादरलेलं आहे। काय घडली होती घटना पुढे पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा। तर ही घटना घडलेली आहे कर्नाटकातील चित्रदुर्गमध्ये। इथे एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला CEOने आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेने केवळ कर्नाटकच नाही तर संपूर्ण देश हादरलेला आहे। ही महिला आपल्या मुलाचा मृतदेह पिशवीत घेऊन गोव्याहून कर्नाटकला जात होती, मात्र पोलिसांनी तिचा कट उधळून लावत तिला अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे महिला पोलिसांनी अटक केली आहे। यावेळी तिच्याकडे एक मोठी बॅग होती। पोलिसांनी महिलेकडे असलेल्या बॅगची तपासणी केली असता त्या बॅगेत महिलेच्या 4 वर्षाच्या मुलाचा मृतदेह आढळून आला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेत असलेली आरोपी महिला सूचना सेठ हिचं 2010 मध्ये लग्न झालं होतं। 2019 मध्ये आरोपी महिलेनं एका मुलाला जन्म दिला होता आणि 2020 मध्ये तिचा पतीसोबत वाद सुरू झाला। हे प्रकरण न्यायालयात गेलं, त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला। मुलाच्या वडिलांना रविवारी मुलाला भेटता येईल असे आदेश न्यायालयाने दिले होते। न्यायालयाच्या निर्देशानंतर आरोपी महिला दबावाखाली आली। आपल्या मुलानं पतीला भेटू नये अशी महिलेची इच्छा होती, त्यामुळे तिनं आपल्या मुलालाच संपवण्याचा निर्णय घेतला। महिलेनं कट रचला, शनिवारी मुलासह गोवा गाठलं आणि तिथं जाऊन आपल्या 4 वर्षाच्या मुलाची हत्या केली। आपल्या मुलालाच संपवलं। पती आपल्या मुलाला भेटूच शकणार नाही असं त्या महिलेला वाटत होतं, त्यामुळेच त्या महिलेनं मुलाची हत्या केली। महिलेनं स्वतःच्या मुलाला संपवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे कट टाकला। गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये महिला थांबली होती त्या हॉटेलमध्ये तिनं आपल्या 4 वर्षाच्या मुलालाही सोबत आणलं होतं। महिला हॉटेलमधून बाहेर पडली तेव्हा मुलगा तिच्यासोबत नव्हता। महिला एकटी जात असल्याचं पाहून हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला। महिला ज्या टॅक्सीमध्ये गेली होती ती लोकल टॅक्सी असल्यानं हॉटेल कर्मचाऱ्यांनी टॅक्सी चालकाला फोन करून महिलेबाबत विचारणा केली। टॅक्सी चालकानं सांगितलं की महिला टॅक्सीत एकटीच होती। यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना बोलून या प्रकारासंदर्भात संपूर्ण माहिती दिली। पोलिसांनाही संशय आल्यानं पोलिसांनी या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली। त्यानंतर पोलिसांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग इथं महिलेला अटक करून तिच्याजवळ असलेली बॅग ताब्यात घेतली। पोलिसांनी बॅगेची झडती घेतल्यावर त्यात मुलाचा मृतदेह आढळून आला। गोव्याचे DGP जसपाल सिंग यांनी मुलाच्या हत्येप्रकरणी महिलेला अटक केलेली आहे। पोलिसांकडून या प्रकरणाची अधिक तपास सुरू आहे।